In this video, we will discuss about variation of value of acceleration due to gravity along the surface of the earth, along the height and along the depth. तर यामध्ये सर्वप्रथम पहिली कन्सेप्ट आपण समजून घेऊ. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity along the surface of the earth. Shape of the earth is not exactly spherical. तर जी अर्थ आहे तर इचा जर शेप पाहिला आपण तर तो एक्झॅक्ट स्पेरिकल नाही. अँड सो द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द surface of the earth from its center differs somewhat from place to place. आणि या रिझनमुळं जो डिस्टन्स ऑफ पॉइंट आहे सरफेस ऑफ द अर्थ वरचा तर हा सेंटर पासून डिफर आहे. मीन्स टू प्लेस हा जो आहे थोड्या प्रमाणात बदलत जातो. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इज फ्लॅटन ॲट द पोल्स. आणि पुढचं रिझन जर पाहिलं आपण तर जे अर्थचं रोटेशन आहे या रोटेशनमुळे अर्थ जी आहे ही इक्वेटर अर्थातच विषुववृत्ताजवळ ही बल झालेली आहे. मीन्स थोडीशी फुगीर झालेली आहे. अँड फ्लॅट ॲट द पोल्स आणि ध्रुवाजवळ ती थोडीशी फ्लॅट चपटी झालेली आहे. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. आणि या रिझनमुळं इक्वेटरवर पृथ्वीची जी रेडियस आहे ही लार्जेस्ट म्हणजे सर्वात जास्त आहे. अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स आणि ध्रुवाजवळ जर पाहिलं आपण तर अर्थची रेडियस ही सर्वात कमी असते. इट इज अ स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट दॅट इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द पोल्स and decreases slowly with decreasing latitude. आणि याच रिझनमुळे जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ही सर्वात जास्त पोल्स अर्थात ध्रुवाजवळ आहे आणि ती व्हॅल्यू आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि पोल्सकडून जसं जसं आपण लॅटिट्यूड चेंज करत इक्वेटरकडे येऊ अर्थातच लॅटिट्यूड हा पोल्सवर 90 डिग्री असतो आणि इक्वेटरकडे येताना म्हणजे डिक्रीजिंग लॅटिट्यूडनुसार ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थातच जी ची व्हॅल्यू ही स्लोली डिक्रीज होत जाते. इट इज लोएस्ट दॅट इज 9.78 मीटर पर सेकंड ॲट द इक्वेटर. आणि विषुववृत्तावर आपण जी ची व्हॅल्यू जर पाहिली तर ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ असा झाला की कोणत्याही वस्तूचं जर आपण वजन जर पाहिलं पृथ्वीवर तर हे पोलवर सर्वात जास्त असेल आणि इक्वेटरवर सर्वात कमी असेल. कारण मासवर जेव्हा ग्रॅव्हिटी अप्लाइड होते तेव्हाच तो फोर्स अर्थातच वेट असतं. आणि नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण पाहू की कशा पद्धतीने आपण ग्रॅव्हिटीनुसार वेट कशा पद्धतीने या ठिकाणी चेंज होत असतो. अँड वेट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय द अर्थ. ओके. देन सेकंड कन्सेप्ट इज व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ हाईट. ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस म्हणजे अर्थ सरफेसच्या जसं आपण वर जाऊ द व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस. व्हॅल्यू ऑफ आर सांगितलं मी. आर इज नथिंग बट रेडियस ऑफ ऑर्बिट. मीन्स पृथ्वीच्या रेडियसमध्ये आपण हाईट ऍड करणार आणि जसजसं आपण हाईटवर जाऊ तसतसं स्मॉल आर अर्थातच रेडियस ऑफ आरची व्हॅल्यू ही इन्क्रीज होत जाते. आणि व्हॅल्यू आपण एक इक्वेशन पाहिलं होतं जी अर्थातच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही रेडियस ऑफ ऑर्बिटच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आता रेडियस ऑफ ऑर्बिट केव्हा वाढेल जर हाईट इन्क्रीज असेल तर. आणि म्हणून जितकं आपण हाईटनुसार हाईट इन्क्रीज करू म्हणजे एच ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजे स्मॉल आर रेडियस ऑफ ऑर्बिटची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आणि त्याच्या
विरुद्ध म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ही ग्रॅव्हिटी असते आणि म्हणून याच रिझनमुळं जसं आपण पृथ्वीपासून उंच जाऊ, विशिष्ट हाईटवर जाऊ, तशी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही डिक्रीज होत जाते. आता इथे एक लक्षात ठेवायचं, आपण पृथ्वीपासून म्हणजे एक 5-10 किलोमीटर जर उंच गेलो तर ग्रॅव्हिटीमध्ये फार काही डिक्रीज येणार नाही. का त्याचं रिझन असं आहे की पृथ्वीची स्वतःची रेडियस ही 6400 किलोमीटर आहे अँड डेफिनेटली स्मॉल डिस्टन्सला ग्रॅव्हिटीमध्ये जास्त डिक्रीज येत नाही. आता एक चार्ट आहे, त्या चार्ट बद्दल आपण डिस्कस करूया. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to the earth radius. आता सांगितलं मी की अर्थच्या रेडियसच्या कम्पेअर मध्ये स्मॉल हाईट मध्ये जो चेंज येणार, स्मॉल हाईट मुळे जो ग्रॅव्हिटी मध्ये चेंज येणार, तर ग्रॅव्हिटी डिक्रीज होणार, मात्र ती फार कमी एक्सटेंट मध्ये होते. तर एक्झाम्पल पाहू आपण. तर प्लेस आहे सरफेस ऑफ द अर्थ, हाईट डेफिनेटली 0 किलोमीटर, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8. माउंट एव्हरेस्ट 8800 मीटर आहे, मीन्स 8.8 किलोमीटर. सो जास्त रिड्यूस होणार नाही ग्रॅव्हिटी, ॲज इट इज 9.8. थर्ड पॉइंट इज मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅन मेड बलून. आता मॅन मेड बलून कडून जी हायेस्ट हाईट ऑब्टेन केली जाते ती आहे 36.6 किलोमीटर. यावेळेस ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असेल 9.77, म्हणजे इथं आपल्याला थोड्या एक्सटेंट मध्ये रिड्यूस झालेली दिसेल. देन हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. आता जे सॅटेलाइट असतात ते पृथ्वीपासून अप्रॉक्सिमेट 400 किलोमीटर हाईटवर असतात आणि सो त्यांच्यावर जी ग्रॅव्हिटी ऍड करते ती असेल 8.7. आणि फायनली जर पाहिलं आपण तर हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, तर हे असतात अप्रॉक्सिमेट 35,700 किलोमीटर हाईटवर आणि सो यावेळेस जी ग्रॅव्हिटी ऍड करेल ती असेल 0.225. 6400 किलोमीटर जी पृथ्वीची रेडियस आहे यापेक्षा कितीतरी जास्त हाईट असल्यामुळं ग्रॅव्हिटीमध्ये टू मच डिक्रीज आपल्याला दिसून येईल आणि ती ग्रॅव्हिटी ऑलमोस्ट 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपल्याला दिसून येईल. सो ओव्हरऑल टेबलवरून आपल्या लक्षात येईल की जशी जशी हाईट इन्क्रीज होईल, हाईटनुसार ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डिक्रीज होत असते. मीन्स acceleration due to gravity is inversely proportional to height or radius of orbit. And finally we will discuss about variation in value of acceleration due to gravity with depth. आता डेप्थ नुसार कोणत्या पद्धतीचा चेंज येतो त्याबद्दल आपण डिस्कस करू. व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. तर जसं आपण पृथ्वीच्या डीप जाऊ, मीन्स डेप्थ जर इन्क्रीज होत असेल तर डेफिनेटली ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही सुद्धा डिक्रीज होत असते. याचाच अर्थ असा झाला की ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणि ती पण आहे पोल्सवर. कारण आपण अगोदरच पाहिलं की पोल्सवर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही मॅक्झिमम असते, कारण तिथं ऍक्च्युअल अर्थची रेडियस ही सर्वात कमी आहे. देन व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेस आर डिफरंट. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. आणि ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे की जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ही डिफरंट प्लॅनेटसाठी सुद्धा डिफरंट प्रकारची आहे. जसं अर्थ संदर्भात आता आपण पाहिलं की डेप्थ नुसार ती कमी होत जाते. आणि एक प्लस पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा की डेप्थ जर आपण 6004 किलोमीटर डेप्थला जर गेलो आपण तर ऍक्च्युअल जी डेप्थ आहे ही रेडियसच्या इक्वल होऊन जाते आणि यावेळेस जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही ऑलमोस्ट 0 होते. हे डेप्थ संदर्भातला प्लस पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर आता आपण मून बद्दल बोलू की ऍक्च्युअल आपण या अगोदरही क्लासमध्ये शिकलेलो आहोत की आपलं वजन जे पृथ्वीवर आहे त्यापेक्षा 6 पटीने कमी वजन आपलं जे आहे ते चंद्रावर आहे. आणि याचं रिझन असं आहे की चंद्रावरची जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही अर्थच्या तुलनेमध्ये 1/6 टाइम आहे. आणि डेफिनेटली पृथ्वीवरच्या कोणत्याही वस्तूच्या जे मास आहे त्याला आपण जर 6 ने डिवाइड केलं तर ते वेट असेल मूनवरचं. आणि त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर अप्रॉक्सिमेट तिथली जी ग्रॅव्हिटी आहे ही 1.6
मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, जेव्हा की अर्थवरची जर पाहिली आपण तर ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. ॲज अ रिझल्ट, using the same amount of force, we can jump 6 times higher on the moon as compared to that of the earth. आणि म्हणून पृथ्वीवर जेव्हा आपण जम्प करतो ना, तर पृथ्वीवर जर आपण 1 फुटापर्यंत जर जम्प करत असू तर तितक्याच एनर्जीमध्ये आपण चंद्रावर 6 फुटापर्यंत या ठिकाणी जम्प करू शकतो. मीन्स याचा अर्थ असा झाला की चंद्रावर आपण जी उडी मारतो तर ती उडी ही पृथ्वीवर मारलेल्या उडीपेक्षा 6 पटीने जास्त असेल. आणि त्याचं रिझन, कारण ग्रॅव्हिटी ही 6 पटीने कमी असेल कुठे, मूनवर. सो दॅट्स ऑल इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरिएशन इन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. थँक्यू.